तर नमस्कार मंडळी, मी तानाजी. स्वागत आहे तुमचं तानाजी व्हील्स ऑन रोड या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण नवीन विचार, नवीन माणसं, नवीन प्रवासी, नवीन शहरं, नवीन अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी पण तुम्ही पण सगळ्यांनी मला सहकार्य करावे. आणि तर चला मग आज आपण सुरुवात करूया आजच्या प्रवासाला. तर भावांनो, आपण आलो आहे वेवेट हॉटेलला छोटिल्यामध्ये. म्हटलं जाता जाता जेवण करून जाऊया, कारण पुढे आपल्याला जेवण मिळण्याची गॅरंटी नव्हती, कारण त्या लोडिंग पॉईंटला तिथे जेवण काही नाही. आपण गाडी पलीकडे लावलेली आहे रस्त्याच्या. तर आपण मागवलेली मूग मसाला ही भाजी, कारण आपल्याला ही आपली फेवरेट भाजी आहे. गुजरातच्या हॉटेलला सगळं व्यवस्थित जेवण आपलं कधी पण होऊन जातं आणि हे हॉटेल एकदम स्वच्छ आणि सुंदर होतं. म्हणून म्हटलं याच हॉटेलला आपण जेवण आज करूया. जेवण आपलं झाल्यावर आपण निघालो आहे आपण लोडिंग पॉईंटसाठी. उशीर आपल्याला भावानं ऑलरेडी झालेला होता, म्हणून म्हटलं जरा गाडीचं स्पीड वाढवूया आणि जाऊया. जोरात होईल तेवढं. मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यात हिरवीगार झाडं, रस्त्याकडेने सीन हा मस्त वाटत होता. जायला एकदम आपल्याला मूड पण आपला फ्रेश वाटला असं वातावरण बघितल्यावर. तर आपण जाणार आहोत, लवकरात लवकर पोहोचण्याचा तिथे प्रयत्न करणारच आहोत. तर भावांनो, आपण आलो आहे कंपनीच्या गेटवर, पोचलेलो आहे शेवटी फायनल. आपली गाडी पण घेतलेली आहे काट्यावर. आता बघूया, आता थोड्याच वेळात लोडिंग पॉईंट पण लावून लोडिंग चालू करतीलच. तर चला आपण आता लोडिंग करायला जाऊया. तर भावांनो, आपण आलो आहे राजकोटमध्ये MK प्रोटीन्स या कंपनीमध्ये. आपल्या गाडीमध्ये शेंग पेंड लोड होत आहे. आपल्या जसं गावाकडं असते की नाही, जनावरांसाठी पेंड वगैरे असते, तीच पेंड इथे आपण लोड करत आहे. 30 टनाचा माल घेऊन जाणार आहोत. तर तुम्हाला थोड्याच वेळात माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पेंट कशी गाडीमध्ये भरली जाते ते तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दाखवतो. धन्यवाद. फायनली मित्रांनो, आपली गाडी भरलेली आहे. त्यामुळे आपण भरून आता निघण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण झालेला टाईम पण वाजलेले होते, 8 वाजलेले होते. म्हणून म्हटलं आता निघूया. सगळी गाडी वगैरे बांधून झालेली, आता मार्गस्थ होऊया. तर भावांनो, रात्रभर प्रवास करून आपण पोचलेलो आहे आता सुरतमध्ये आपण झाली आपल्याला सकाळी 6 वाजून गेलेले होते. तर आपण आता आलेलो आहे या सुरतच्या भागात. बायपास हा आहे, सुरतचा बायपास आहे. आपण बायपास पास करत होतो, कारण इकडं म्हटले पूर्ण थंडी तर पूर्ण होती. पुढं आपलं तुम्हाला धुकं पण दिसत आहे. पूर्ण एकदम जोरदार इकडे गुजरातला थंडी असते. म्हणून म्हटलं हळूहळू जरा जाऊया. थंडी पण जोरात वाजत होती.
तर आपण पोचलेलो आहे आता नवसारीला. चहा नाश्ता करण्यासाठी आपण थांबलेलो आहे. हा आपला संतू भाऊ आहे, आपल्यासोबत असतो कायम गाडीवर. तर म्हटलं चहा वगैरे जरा सकाळी पिऊन घेऊया. थंडीचं वातावरण होतं ना, त्यामुळे चहा प्यायल्याशिवाय आपल्याला पण काही चैन पडत नाही. हे पण हॉटेल सगळं मोठं होतं. तर चहा पिऊन निघालो आहे आपण परत पुढच्या प्रवासाला. तर चला आपण आता पुढचा प्रवास चालू करूया. आपण सगळं फ्रेश वगैरे होऊन आता पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली होती. सकाळचा थोडाफार मूड पण फ्रेश झालेला होता. सकाळचं वातावरण त्यात थंडी असल्यामुळे एकदम फ्रेश वाटत होतं असं. तर भावांनो, झाली आहेत आपली गाणी ऐकून संतू भाऊची चॉईसची. आता आपण आलेलो आहेत बॉर्डरला. बॉर्डर काय आज भावांनो जाम नव्हती, ही महाराष्ट्र बॉर्डर आहे आपली. तर आपण लागलेलो होतो लाईनीमध्ये, काट्यावर घ्यायची होती आपल्याला, म्हणून म्हटलं हळूहळू जरा जाऊया पुढे सरकत. सकाळचं असल्यामुळे ट्रॅफिक पण काही जास्त नव्हतं, म्हणून म्हटलं हळू पास करूया बॉर्डर. तर आपण आता घेत आहोत काट्यावरती गाडी. काट्यावर आपली काही गाडी अंडरलोड असल्यामुळे आपल्याला काहीही टेन्शन नव्हतं, नाहीतर इथे फाईन मोठा भरावा लागतो. ओव्हरलोड गाड्या चालत नाहीत या काट्यावरती, म्हणून आपण काय बेधडक चढलो ओव्हरलोड नसल्यामुळे. भावांनो, तर हे आहेत बघा, आपला कोकण पट्टा येतो हा. एकदम सुंदर नजारा आहे. डोंगर वगैरे असल्यामुळे मस्त वाटतं. घनदाट जंगल आहे आणि पूर्ण हा सिमेंटचा रोड असल्यामुळे गाडी पण चालवायला काही वाटत नव्हतं. एकदम जंगल वगैरे मोठं असल्यामुळे थंडगार हवा पण येत होती. तर एकदम फ्रेश वातावरण होतं आहे पूर्ण इथलं जंगलामधलं. मस्त वाटतं डोंगर दऱ्या बघायला. तर भावांनो, हा उतारा असल्यामुळे आपली गाडी पण वेग पण खूप होता गाडीला. उतार डेंजर असल्यामुळे थोडं इथे भावांनो आपल्याला गाडी सेफ्टी चालवावी लागते. जरा कर्विंग वगैरे जास्त डेंजर असल्यामुळे गाडी हळूहळू चालवावी सगळ्यांना विनंती आहे भावांनो. कारण कर्विंगमध्येच गाडी पलटी होण्याची शक्यता असते स्पीडमध्ये. त्यामुळे हा आपण उतार थोडा हळूहळू उतरण्याचा प्रयत्न करत होतो. तरी पण काय लोड जास्त असल्यामुळे गाडी वेगाने पुढे सरकतच होती. तर भावांनो, तुम्ही तर शिस्तात येत जावा या रोडने. तर भावांनो, आपण ऑलरेडी मुंबई पास केलेली होती. तुम्हाला माहिती आहे मी मुंबईमध्ये जास्त व्हिडिओ शूटिंग करायला मिळत नाही आपल्याला, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट मुंबईमध्ये काय व्हिडिओ शूटिंग केली नाही. आपण डायरेक्ट आलेलो आहे आता एक्सप्रेसला. एक्सप्रेस सोडून वर. तर एक्सप्रेसने आपण जात होतो. पूर्ण आपल्याला 2.5-3 तास गेले मुंबई पास करायला. तेव्हा असं कुठेतरी बघायला मिळते जरा ट्रॅफिक मोकळं, नाहीतर वैताग आलेला होता पूर्ण ट्रॅफिकमधून येण्यास. तर इथे आपण आपले रामाभाऊ आपल्याला भेटलेले आहेत.
कारण पुन्हा पास करून थांबलेलो होतो. रामाभाऊ पण आपले थांबलेले होते आपली वाट बघत. तर भाऊ आपला म्हटला जरा जेवण करूया. तर हे आहेत आमचे रामाभाऊ, लाजरा साजरा मोकळा लाजणारे असे आहेत आमचे रामाभाऊ. तर भावांनो जेवण करून आपण झोपलेलो होतो साताऱ्यामध्ये. आपल्याला काही जागच आलेली नाही. डायरेक्ट आपण रात्री झोपलेलो. सकाळी 7 वाजता उठून परत निघालो. हा आहे आपला सातारा MH11. त्यामुळे आपल्याला उशीर झालेलाच होता. आपल्याला उठायचं होतं 2 तासात, पण 1 वाजता झोपलेलो आपण. डायरेक्ट उठलेलो आहे 7 वाजता. त्यामुळे म्हटलं आता संतू भाऊंना जाऊ दे जरा जोरात. तर भावांनो आपण फायनली आलो आहे सांगलीमध्ये पोहोचलो आहे. तर आपण इथे थांबलेलो होतो आपल्या भावाची वाट बघत. आपला भाऊ येणार होता आपल्याला भेटायला. इथे म्हटलं जरा चहा वगैरे पिऊया. भाऊ आपल्याला चहा पाजण्यासाठी येणार होता, म्हणून भावाची वाट बघत थांबलेलो होतो या इथे. तर भावांनो फायनली आपण कुपवाडमध्ये पण आलेलो आहे. कंपनीमध्ये पार्किंगला आपली गाडी लावलेली होती इकडे साईडला. राधाकृष्णाला आपण माल घेऊन आलेलो होतो गुजरातवरून, म्हणून म्हटलं अजून काय खाली होण्याचा काही पत्ता नव्हता, म्हणून म्हटलं त्या साईडला पार्किंगला लावून घेऊया. तर झालं भावांनो आजचा ब्लॉग.